नंदुरबारमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला। शिरीष यांचा मुलगा प्रथमेश चौधरींची शिवसेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने वाद झाला होता। दुपारच्या किरकोळ वादानंतर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतो। शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। रात्री उशिरापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली। दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली। तर दुसरी दृश्य ही घराच्या आतली घराच्या परिसरातली दृश्य आहेत, तिथे या दगडफेकीमुळे काचा फुटलेल्या आणि त्या फुटलेल्या काचांचे तुकडे पडलेले दिसत आहेत। अशी दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो। दुपारी एक किरकोळ वाद झाला होता, त्या वादानंतर रात्री दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे। तर घराबाहेर सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। शिवाय 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। घरामध्ये कशा प्रकारे काचा पडलेल्या आहेत, घराच्या परिसरामध्ये कशा प्रकारे फुटलेल्या काचांचे तुकडे पडले त्याची दृश्य आपण पाहतोय। प्रतिनिधी आफ्ताब खान आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील ते देतील। आफ्ताब, रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? सध्याची परिस्थिती काय? श्रीकांत, काल रात्री अचानक माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावरती अचानक हल्ला करण्यात आला होता। दुपारी किरकोळ वाद झाला होता। काल जे शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांना नंदुरबार नगर परिषदेत निवड करण्यात आली होती। त्यानंतर किरकोळ वाद झाला होता आणि त्या अनुषंगाने रात्री अचानक अज्ञात 30 ते 35 जणांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावरती हल्ला केला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरभरात पोलीस फौज फाटा जे आहेत ते तैनात करण्यात आला होता आणि अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती रात्री जवळपास 3-3:30 वाजेपर्यंत सुरू होती आणि 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे। जे आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत आणि शहरभरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। विक्रांत, बरं, धन्यवाद आफ्ताब दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।